यासह महाराष्ट्रात देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आज जन आक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे। महायुती सरकारमधील भ्रष्टाचाराचे आरोप असलेले आणि वादग्रस्त मंत्री तसेच आमदारांची हकालपट्टी करावी या मागणीसाठी हे आंदोलन केले जाणार आहे। तर हे आंदोलन प्रत्येक जिल्ह्यामध्ये करून कलंकित मंत्री आणि आमदारांवर कारवाई करण्यासाठी सरकारवर दबाव देखील टाकला जाणार आहे। दादरमधील आंदोलनामध्ये उद्धव ठाकरेही सहभागी होणार आहेत अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे। तर या आंदोलनाचा टीजर देखील जारी करण्यात आलाय। शिवसेनेतर्फे महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यामध्ये या घोटाळेबाज सरकारविरुद्ध आंदोलन होईल। जिल्हास्तरावर स्वतः मुंबईमध्ये उद्धव ठाकरे दादर परिसरामध्ये आंदोलनात सहभागी होते। किशोरीचे नेमका उद्देश काय? आज राज्यभर तुम्ही हे आंदोलन करताय, तुमच्या पक्षाच्या वतीनं काय मुद्दा आहे? मुळामध्ये जन आक्रोश हा आज आम्ही मोर्चा घेतलेला आहे। त्या मोर्चामध्ये जास्तीत जास्त जनता आणि शिवसेना पदाधिकारी ज्यांना ज्यांना वाटतंय या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गुंड पुंड प्रवृत्तीचे मंत्री महोदय आहेत आणि ह्या मंत्री महोदयांना वेळीच मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी यांना ताळ्यावर आणलं पाहिजे, यांना काढून टाकलं पाहिजे मंत्रिपदावरनं आणि चांगल्या चारित्र्याचे चांगले मंत्री तुम्ही घेऊ शकता। कारण शेवटी हा महाराष्ट्र साधू संतांचा महाराष्ट्र आहे, गुंडा पुंडांचा महाराष्ट्र नाही आहे। पण हा गुंड पुंड हे जे चालले आणि एकनाथ शिंदेंचे मंत्री महोदय तर पारच गुंड पुंड झालेले आहेत, त्यांचा वरचा दाबच निघून गेलेला आहे। ते स्वतः एकनाथ शिंदेना खाली दाखवत आहेत। हा, आपण त्याचा उदाहरण बुलढाण्यातलं पण देऊ शकतो। काल बुलढाण्यामध्ये मोठे मोठे बॅनर लागलेत। जो संजय गायकवाड जो स्वतः एक नंबरचा गुंड प्रवृत्तीचा, त्याची बॉडी लँग्वेज, 90,000 लोक हे मुंबईत आलेले आहेत। याचा अर्थ 90,000 लोकांनी कुठल्या ना कुठल्या भागात जाऊन मतदान केलं। मग ते मतदान कसं केलं? गुजरातच्या लोकांनी येऊन त्यांचे मतांच्या यादीत त्यांचे नाव घुसवले। मग ते नाव कुठे घुसवले? तर जिथे जिथे मोठे मोठे टॉवर आहेत त्या टॉवरचा जो कोण प्रमुख असेल घराचा, त्याला विश्वासात घेऊन ती नावं घुसवली। एका घरामध्ये जो भाजपाचाच पदाधिकारी आहे त्याच्या एकाच्या ह्याच्यामध्ये 80 लोक आहेत। 80 म्हणजे हे उदाहरण नव्हे, हे पुराव्यासहित दिलेत। एका यादीच्या भागात त्याच्या घरातली लोक 80। उमेश गोविलकरसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। उभाटा गट आणि उद्धव ठाकरे आज म्हणे महायुती सरकारच्या विरोधात मोर्चा काढतायत। त्यांनी मोर्चा काढावाच, पण त्याचबरोबर जनतेच्या मनात असलेल्या काही प्रश्नांना आज उद्धव ठाकरेंनी उत्तर दिली पाहिजेत। पहिला प्रश्न, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या नाकर्त्यापणामुळे महाराष्ट्रात सर्वाधिक बळी गेले कोरोना काळामध्ये, त्याला जबाबदारी कोणाची आहे? याच कोरोना काळामध्ये अनेक घोटाळे झाले, मग ते खिचडी घोटाळा असो किंवा अक्षरशः जे मृत झाले त्यांच्यासाठी बॅग मागवल्या गेल्या त्यात सुद्धा घोटाळे झाले, त्याला जबाबदार कोण? तर याच संदर्भातली अधिक माहिती जाणून घेऊयात आपल्या प्रतिनिधी स्नेहा जाधव यांच्याकडून। स्नेहा, आज महाराष्ट्रामध्ये देखील शिवसेनेकडून मोर्चा काढण्यात येतोय, उभाटा पक्षाकडून काय अधिकची माहिती? नक्कीच महाराष्ट्रातून संपूर्ण सर्व जिल्ह्यांमध्ये हा आंदोलन आहे आणि आता जर पाहिलं तर मुंबईमधील दादर परिसरातील शिवाजी पार्क येथील मीनाताई ठाकरे पुतळ्याजवळ आपण जर पाहिलं तर स्टेज उभारण्यात आलेला आहे आणि याच ठिकाणी जन आक्रोश आंदोलन जे आहे ते पार पडणार आहे। उद्धव ठाकरे याच स्टेजवरून भाषण देखील करणार आहेत, जनतेला संबोधित करतील। त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर बॅनरबाजी आहे मोठ्या प्रमाणात केलेली, तसेच आपल्याला पक्षाचे झेंडे देखील पाहायला मिळत आहेत। इथे याच ठिकाणाहून आता जरी गाड्या दिसत असल्या तरी काही वेळानंतर हे सर्व गाड्या बंद करण्यात येतील, कारण हेच जे मार्ग आहे त्याच ठिकाणी उद्धव ठाकरे येतील। तसंच पोलिसांचा फौजफाटा देखील मोठ्या प्रमाणावर तैनात असलेला आपल्याला पाहायला मिळतोय। सकाळपासूनच पोलीस या शिवाजी पार्क या परिसरामध्ये इकडे उपस्थित आहेत। कोणताही गैरप्रकार या ठिकाणी घडू नये या अनुषंगाने देखील काळजी जी आहे ती घेण्यात येते। आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी तसेच उपविभाग प्रमुख देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण थेट त्यांच्याशी देखील बातचीत करणार आहोत। आज
आजचं जन आक्रोश आंदोलन आहे त्यामध्ये उद्धव ठाकरे देखील संबोधित करणार आहेत. काय नेमकं या आंदोलनाचं मुख्य कारण? आंदोलनाचं मुख्य कारण म्हणजे ते महाराष्ट्राने पूर्ण बघितलेलं आहे. विधान भवनामध्ये ते सगळे प्रश्न आमदारांनी उठवले, सगळे झाले, पण एकाही मंत्र्याचा राजीनामा अजूनपर्यंत कोणी घेतलेला नाही आहे. आता राजीनामा हा जनतेमधनं मागायची ही वेळ आलेली आहे, म्हणून उद्धव साहेब हे जनतेला घेऊन रस्त्यावर उतरलेले, महाराष्ट्रभरात उतरलेले आहे. जवळपास किती जण या आंदोलनामध्ये सहभागी होतील असं वाटतंय तुम्हाला? मुंबईभरातनं सगळी लोक स्वतः येणार आहेत या आंदोलनासाठी. जवळ हे सगळे रस्ते पॅक होतील इकडच्या आजूबाजूचे, आणि इथे उभं राहायला जागा नाही राहणार. या आंदोलनामध्ये फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे याच पक्षाचे लोक असतील की आणखी जनता जी आहे, सामान्य लोक देखील यामध्ये सहभागी होतील? याच्यात सामान्य लोकसुद्धा सहभागी आहेत, कारण विधानसभेत जे काय प्रश्न होत आहेत, जे काय मांडले जातात, कारण ते पाशवी बहुमतावरती कोणाला बोलून देता येत नाही. आमचे आमदार ओरडत आहेत शिवसेनेच्या पक्षाचे, पण मुख्यमंत्री काय करतो, मी कारवाई करेन, पण काहीच होत नाही. त्याकरता उद्धव साहेबांनी निर्णय घेतला की हे जनतेसमोर लोकांपुढे जाऊ दे, हे मंत्र्यांनी काय काय केलंय, काय नाही केलंय, हे जनतेला दाखवून द्या. जनतेला आपल्या माध्यमातून मिळतंय बघायला, पण शेवटी कुठला पक्षप्रमुख एखादा रस्त्यावर उतरून बोलतोय, जनतेसमोर येतोय, म्हणजे याचा अर्थ काहीतरी कारण असावं. म्हणजे जनतेपुढे आता ही जनताच आमची न्यायालय अदालत असेल की यांना मंत्र्यांना पुढे कशी शिक्षा द्यावी. त्याकरता हा जनआक्रोश आंदोलन पक्षप्रमुखांनी घेतलेला आहे. नक्कीच आपण पाहिलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते मंडळी या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत, कार्यकर्ते पदाधिकारी असणार आहेत, त्याचप्रमाणे जनता देखील, सामान्य जनता देखील या आंदोलनामध्ये सहभागी होईल असं म्हटलं जातंय. तर स्नेहा, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. पुढची महत्त्वाची बातमी पाहूयात. पुण्यामध्ये महाराष्ट्र काँग्रेसचं आत्मपरीक्षण शिबिर आहे. आज आणि उद्या 2 दिवस एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. तर आगामी निवडणुकांबाबत विचार मंथन करण्यात येणार आहे. पक्षातील नेत्यांची गळती रोखण्यासाठी आत्मचिंतन देखील करण्यात येणार आहे. तर हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह काँग्रेसचे सर्वच मोठे नेते त्यामध्ये उपस्थित राहणार आहेत. शेतकऱ्यांचा मात्र विरोध आहे. काय करू पाहते भाजप सरकार? नाही, आता एक नोटिफिकेशन काढलं, हॅलोज ट्रॅक्टर ट्रॉली अशा पद्धतीचं त्यात उल्लेख केलेला आहे. आता त्याचा उल्लेख बघितला तर ते सगळ्यांना लागू होते असं साधारणपणे आमची कायदेशीर माहिती आहे. आणि म्हणून सरकार आता हा GPS ट्रॅकर किंवा ब्लॅक बॉक्स ट्रॅक्टर आणि ट्रॉलीला का बसवते आम्हाला कळत नाही. म्हणजे शेतकऱ्यावर पूर्ण एक 15-20 हजार 30 हजार पर्यंत बुरधन आणण्याचं काम चालू आहे. आणि म्हणून या देशातल्या शेतकऱ्यांनी 18 ऑगस्ट पूर्वी याच्यावर ऑब्जेक्शन नोंदवावं अशी काँग्रेस पक्ष म्हणून आमची भूमिका आहे. पुढची महत्त्वाची बातमी. मुंबई महापालिकेनं पुन्हा एकदा दादरच्या कबूतरखान्यावर ताडपत्री लावली आहे. पण कोर्टाच्या निर्णयानंतर महापालिकेनं ही कारवाई केली आणि याआधी लावलेली ताडपत्री आंदोलकांनी फाडली होती. त्यामुळे या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. कोर्टाच्या आदेशानंतर पालिकेने पुन्हा एकदा ताडपत्री लावत कारवाई केली आहे. तसेच कबुतरांना खाद्य टाकणाऱ्यांवरही आता कारवाई करण्यात येते पालिकेकडून. तर एकीकडे आपण दृश्य बघू शकतो, आंदोलकांनी जी आधीची लावलेली ताडपत्री होती ती फाडली होती. यांच्या हातात सुऱ्या देखील होत्या, त्यांनी त्याच्याने ही ताडपत्री फाडली. आणि दुसऱ्या दृश्यामध्ये आपण बघतोय आज आता पुन्हा एकदा तिथे ताडपत्री लावण्यात आलेली आहे. त्याचबरोबर एक मोठा पोलीस बंदोबस्त तिथे तैनात करण्यात आलेला आहे, जेणेकरून कुठलाही अनुचित प्रकार तिथे पुन्हा घडू नये. जैन समाजामध्ये दादरचा जैन वाटतं मला कोणी नाही, त्रास त्यांनाही होतोय ना. आता हे जैन जे येत आहेत, जे म्हणे शस्त्राची भाषा करतायत, त्यांना ना आम्ही मराठी माणसं काय गप बसणार नाही. आम्ही शस्त्र काय, आमचा इतिहास खूप जुना आहे आणि आम्हाला शस्त्र काढायला तुम्ही सांगू नका. आणि शस्त्र काढायचं तर काढून दाखवा तुमची शस्त्र, मग आमची शस्त्र काय ते आम्ही तुम्हाला दाखवू. आणि कोर्टाच्या पुढे जर तुम्ही जात असाल, आता प्रत्येक टायमाला म्हणणार न्यायाची व्यवस्था शेवटची, पण न्यायालयाने दिला ना, लोकांच्या हिताने न्याय दिला ना. मग ह्यांच्या जैन मंदिराला, ह्यांच्या मंदिराला जाळ्या काय? तुमच्या म्हणण्याप्रमाणे जे शस्त्र उगारू, तर संपूर्ण भारताचा इतिहास जर धार्मिक प्रमाणे जर बघायला गेलं तर बुद्ध समाज आणि जैन समाज हे शस्त्र ते कसं काय कोण बोललं आहे, अत्यंत चुकीचं बोलले. कारण भगवान महावीर आणि भगवान बुद्ध या दोन्ही जे प्रमुख आहेत त्या धर्माचे, त्यांचं आहे की शांतपणे आणि शांतीने करायचं आहे.
हे शस्त्र उगारा वगैरे फार पलीकडचं आहे. तर मुंबईमधील कबूतरखान्यांवरून सुरू झालेला हा वाद आता चिघळण्याची शक्यता आहे. मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर कबूतरखान्यामध्ये पक्ष्यांना खाद्य टाकण्यास बंदी घालण्यात आली. मात्र यावरूनच आता जैन समाज आक्रमक झाला. कबूतरखान्यासाठी आम्ही उपोषण करणार आहोत, मात्र वेळ पडली तर शस्त्र देखील हाती घेऊ असा इशारा जैन मुनी निलेश चंद्र मुनी यांनी दिलाय. त्यांच्या या वक्तव्यावरून आता वाद उफाळून आलाय. आता हा जो निर्णय आहे कोर्टामध्ये चालू आहे. मी पूर्व 3 तारखेला निर्णय घेतला होता. जर बीएमसी आणि राज्य सरकारने कोर्टने जर निर्णय नाही दिला तर आम्ही इथं अनशन करूया. मी नाही, पुरा सकल जैन समाज. परंतु मी आदेश, कोर्टाचा आदेश आणि पोलीस प्रशासनाचा धन्यवाद देतो की त्यांनी देवेंद्र फडणवीसजी, मंगल प्रभात लोढाजी त्यांनी जो भी आपले जे जैन समाजाने निर्णय दिला आहे की भाई लोकांना दाणा टाकणं चालू झालेला आहे. काय झालंय, आमची इच्छा ही आहे की जितने कबूतर 900 जास्त वर्ष कबूतर मेले आता दुबारा मेले नाही पाहिजे. तर हे दिशाहीन झालेले संत असून यांची भाषा शहरी नक्षलवादाचीच आहे अशी टीका शिवसेना उबाठा पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकरांनी केली आहे. मुनींचं काम काय असतं, संतांचं काम काय असतं, समाजाला एका दिशा देणं. हे संतच दिशाहीन झालेत. ही भाषा आहे संताची, ही त्यांच्या मुनीची भाषा आहे. आम्ही हातात शस्त्र घेऊ, घ्या तर खरं. हे काय भाषा आहे बरं? कबूतर कोणी तुमच्या नावावर केली? पशु पक्षी सगळे आहेत. सगळ्या जीवांना वाचवायचंय, सगळ्या जीवांना दाना पाणी मिळालं पाहिजे. पण काही मग वाघ का ना शहरात सोडत? तुम्ही सगळ्यांचं ठरवताय कोण कुठे राहणार, कोण काय खाणार, कोण किती श्वास घेणार. हे जैन मुनी नाही ठरवणार. तुम्ही नक्की जैन समाजाला आम्ही मानतो, पण याचा अर्थ अशा भाषा असता कामा नये. हा कुठला नक्षलवाद? हा कुठला नक्षलवाद की आम्ही हातात शस्त्र घेऊ? हा नक्षलवाद नाही. तुम्ही आम्हाला सांगत होता शहरी नक्षलवाद, मग आता जैन मुनींच्या बोलण्यावर हा कुठला नक्षलवाद? तर मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी देखील या विषयावर आपली प्रतिक्रिया देण्यास नकार दिलेला आहे. मी जे काय बोलायचे असेल 2 वेळा बोलला, आता मी यावर बोलणार नाही. तुम्ही जैन समाजाची भेट घेणार आहात का? त्यांच्यासोबत काही चर्चा करणार आहात का? मी सांगितलं, मी ज्यावेळेस बोलायचे असेल, जे काय माझा रोल करायचं मी करत आहे, मी या विषयावर आता बोलणार नाही. तर